नमस्कार, मी सरिता पांडे कुलकर्णी। आज राज्यभरामध्ये गणपती विसर्जनाचा उत्साह आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये सुद्धा आज महिला विसर्जनासाठी आलेल्या आहेत। तर आपण त्यांना विचारूया की काय त्यांचा उत्साह आहे। तर काय उत्साह आहे तुमचा आज विसर्जनासाठी? आज आम्हाला गणपती विसर्जन असं डोळे भरून येत आहे, कारण 10-11 दिवसाचा हा प्रोग्राम खूप आनंदात आम्ही साजरा करतो। ओमशाही अपार्टमेंटमधून आम्ही आहोत सगळ्या महिला। खूप 10 दिवस खूप मस्त एन्जॉय केला आम्ही। आज खूप दुःख होतं आहे की गणपती बाप्पा जात आहेत ह्याचा। कोणकोणते उपक्रम तुम्ही यावेळेस मंडळामध्ये राबवलेत? उपक्रम आम्ही जास्त तर काही नाही, पण आरती आणि जसं की लेकरांचे असं छोटे छोटे गेम हे आम्ही घेतो। कोणता क्षण तुम्हाला खूप उत्साह देऊन जातो आज विसर्जनाच्या दिवशी? आमच्या गणपती बाप्पाचं जेव्हा आगमन होतं आणि सर्वजण अपार्टमेंटमधील सर्व महिला पुरुष लहान मुलं जेव्हा आनंदाने त्याचं सर्व स्वागत केले, तो क्षण आमच्या अपार्टमेंटमधील सर्व सदस्यांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे। आणि गणपती बाप्पाच्या मी विनंती करते की आमच्या सर्व कुटुंबातील सदस्यांना, म्हणजे अपार्टमेंट हे एक सदस्य आमचं कुटुंबच आहे, त्यातील सर्व सदस्यांना सर्वांना सुखी ठेव, कुठलंच विघ्न येऊ देऊ नको। आणि आज गणपती बाप्पाचं विसर्जन होत असताना आमच्या अपार्टमेंटमध्ये सगळ्यांना थोडंसं मन भरून आलेला असा क्षण आहे, कारण 11 दिवस सर्व मुलांसाठी एक पर्वणीच होती आनंदाची, खेळाची, आणि सर्व महिलांनी पण त्याची स्वागताची तयारी खूप जोरदार केलेली होती। त्यानंतर 11 दिवस गणपतीच्या आरत्या असो, काही खेळ असो, काही गाणी असो, याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला। आणि विशेष म्हणजे आम्ही भंडारा पण जो आहे त्यामध्ये अपार्टमेंटमधील सदस्य त्यासोबत बाहेरच्या सुद्धा सदस्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं। आणि खूप चांगल्या प्रकारे आमची सोसायटी म्हणजे गोकुळधाम सोसायटी आहे असं आम्हाला वाटतं। गणपती बाप्पा मोरया। तुम्ही आज विसर्जनाच्या निमित्ताने काय संदेश देऊ इच्छिता महिलांना किंवा सर्व सर्व भारतीय लोकांना निरोगी जीवन मिळावं, निशब्द। तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? सर्वांना सुख, समृद्धी आणि चांगले आरोग्य लाभावे हीच सदिच्छा व्यक्त करते। धन्यवाद। सरिता पांडे कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली।